लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला विमानतळाचं नामकरण करण्यासाठी इथे भूमिकन्या रश्मिताताई पाटील ही उपोषणाला बसले आहे। तर या रश्मिताताई तोपेटा इथे उपोषणाला बसलेले आहे। तर इथे बसल्यानंतर बरेच लोक इथून जातात येतात, सगळेजण बघतात, परंतु सगळ्यांना वाटतंय की दिबा पाटील साहेबांचं इथं नाव दिलं पाहिजे, पण बरीच लोक फक्त बघण्याचा कार्यक्रम करत आहेत। तर इथे त्या उपोषणास्थळी भेट देत नाही। तर हा जो आज इथं फक्त कोणत्याही व्यक्तीच्या नावासाठी इथं आम्ही काय उपोषणाला ताई इथं बसलेली नाहीये, तर आपल्या अस्मितेचा, इतिहासाचा आणि त्याच्यासोबत न्याय हक्काचा लढा लढण्यासाठी सगळेजण इथे उपस्थित राहिलेले आहेत। त्या ताईच्या सोबत आहोत आम्ही सगळेजण, हे मुख्यतः समजून घेणं गरजेचं आहे। ही मागणीचं महत्त्व केवळ दिबा पाटील साहेबांचं नाव देण्यापुरतं नाही, तर आमचा हा लढा हा अस्मितेचा लढा आहे। दिबा पाटलांनी जे काही केलेलं आहे माहीत असेल सगळ्यांना की 12.5%चा भूखंड कोणाच्या मुलं मिळालाय, तर दिबा पाटलां साहेबांच्या मुलं मिळालेला आहे। आणि त्या भूखंडाचा सगळी जण प्रकल्पग्रस्त जे आहेत ते त्याचा सगळी जण काय घेत लाभ घेत आहेत। हे लाभ घेत असताना त्या व्यक्तीचं नाव, दिबा पाटला साहेबांचं नाव या विमानतळाला लागलं पाहिजे, ही आम्हा सगळ्यांची भूमिका आहे आणि ठामपणे ही भूमिका राहणार आहे। आणि 8 जुलै रोजी सगळेजण आम्ही इथले जे स्थानिक आहोत हे सगळेजण त्या विधान भवनावर जाणार आहोत। लाज वाटायला पाहिजे इथल्या आमदारांना, खासदारांना, का तर अगोदर सांगतात ज्या वेळेला निवडणुका होती त्यावेळेला सांगत होते की दिबा पाटील साहेबांचं नाव देणार या विमानतळाला, का तर तेव्हा आम्हाला निवडून यायचं होतं। पण आता निवडणुका संपल्यात, निवडणुका जशा संपल्या तशी ह्या लोकांनी पाठ फिरवली। का बरं, तर आमचा जे काही लाभ घ्यायचं काम होतं ते आता आमची गरज भागलेली आहे। आता आम्हाला कोणाच्या व्यक्तीच्या नावाची गरज नाहीये, आम्हाला फक्त गरज आहे ती म्हणजे इंडस्ट्रीजच्या लोकांची, अदानी असेल, रिलायन्स मालक असतील, या लोकांची गरज आहे। कारण का तिकडून आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर पैसा भेटणार आहे। नाव दिबा पाटलांचं नाव दिलं तर आम्हाला काहीही भेटणार नाही, हे या लोकांची भूमिका आहे। यांनी सांगावं, ह्या लोकांनी सांगावं की दिबा पाटील साहेबांचं नाव का आम्ही देत नाही आहोत आणि आम्ही का घेतोय, हे आमच्या या माध्यमातून सांगत आहोत। कारण का ही भूमिका जी आहे आमची ही शेवटपर्यंत अशीच राहणार आहे। दिबा पाटील साहेबां, मी सगळ्यांना विनंती करतोय की 8 जुलै रोजी ज्या वेळेला विधान भवनावर जाणार आहोत त्यावेळेला सगळ्या भूमिपुत्रांनी सगळ्यांनी एकजूट होऊन सगळ्यांनी यायचं आहे, हीच मागणी ठेवतो। धन्यवाद इथं बोलण्यासाठी 2 शब्द दिले त्याबद्दल।